पण त्याला काही लागत नाही, कारण तो बेडवरच पडतो. तिचा आवाज पण पूर्ण चेंज झालेला त्याच्या लक्षात येते. तो घाबरतो, पण डोळे काही उघडत नाही. ती मोठ्याने हसते, आरसा फोडते. तो काहीच रिॲक्शन देत नाही. आता ती मोठ्याने रडू लागते. तिचा हात कापतो. मयूरला तिची दया येते, पण तो काही तिच्याजवळ जात नाही. ती त्याच्याजवळ येऊन त्याला उठवते आणि तिचा कापलेला हात दाखवते. जसा तो डोळे उघडतो तशी ती हसू लागते आणि रक्ताने माखलेला हात साठू लागते व तशीच ती भिंतीवर चालू लागते आणि त्याच्या अंगावर खुर्ची फेकते. हे बघून तो अजूनच घाबरतो. थोड्या वेळाने ती नॉर्मल होते. तिचा हात खूप दुखू लागतो. ती त्याला तिच्या हाताविषयी विचारते. तो काहीच बोलत नाही. डॉक्टरला फोन करतो. डॉक्टर येतात, तिच्या हाताला ड्रेसिंग करतात आणि गोळ्या औषधे लिहून देतात. तो ते आणण्यासाठी बाहेर जातो तेव्हा तो त्याच्या मित्राला फोन करतो. ते सर्व 2 तासांनी येणार असतात. ते सर्व 10 जण असतात. 3 मित्रांच्या बायका पण असतात. तो त्याचा हॉटेलला कॉल करतो आणि 4 रूम बुक करतो. ज्या त्याच्या रूमच्या बाजूच्याच असतील अशा बुक करतो, जेणेकरून ते सर्व गरजेला येऊ शकतील. 2 तास तो बाहेरच फिरतो. हॉटेलच्या तुटलेल्या आरशाचे तो बिल पे करतो आणि रूममधील काचा तो उचलायला सांगतो. इंजेक्शनमुळे तिला झोप लागते. तेव्हाच तो सर्व रूम क्लीन करून घेतो. 2 तासांनी त्याचे मित्र येतात. त्यांना बघून तो जरा रिलॅक्स फील करतो. त्यांना तो त्यांच्या रूम दाखवतो. ते सर्व फ्रेश होतात. तो मित्रांच्या रूममध्ये असतो तितक्यात दारावरची बेल वाजते. दरवाजा उघडल्यावर मयुरी समोर असते. तिला बघून सर्व आश्चर्यचकित होतात. ती त्याला न्यायला आली असते.